प्रशांत कोरटकर यांच्यावरील इतर ठिकाणी दाखल गुन्ह्यांमध्ये जामीन मिळू नये यासाठी मुदशीराजे भोसले यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय। महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्यांवर देशद्रोह राजद्रोहाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी त्यातून त्यांनी केली आहे। प्रशांत कोरटकर यांची संपत्ती जमा करण्याची मागणी सुद्धा भोसलेंनी केलेली आहे। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी आपण याबाबत सविस्तर बोलणार आहोत। जितेंद्र, यापूर्वी गडकरींना सुद्धा पत्र दिलेलं आहे त्यांनी आणि आता मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांनाही पत्र दिलेलं आहे। कशी दखल या पत्राची घेतली जाते? नक्कीच रिद्धी, कारण महापुरुषांबद्दल होणारी वारंवार आक्षेपार्ह वक्तव्ये, इतिहासातील जे काही दाखले आहेत त्यांची तोडमोड करण्यात येते आणि त्यानंतर जी प्रतिमा रंगवण्याचा प्रयत्न करण्यात येतो त्याविरोधात आता नागपूरचे राजे श्रीमंत राजे मोदोजी भोसले हे आक्रमक झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे आणि या प्रकरणी प्रशांत कोरटकर या मुद्द्यावर ते आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे। कारण प्रशांत कोरटकर यांच्या विरोधात जेव्हा गुन्हा दाखल झालेला आहे, कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांना 11 तारखेपर्यंत अंतरिम जामीन दिलेला आहे आणि 11 तारखेला कोल्हापूर न्यायालयात पुढील सुनावणी आहे। या दरम्यान त्यांना इथून जामीन मिळू नये यासाठी पोलिसांनी आपली भक्कम बाजू मांडावी आणि यासाठी एका ज्येष्ठ वकिलाची नेमणूक करण्यात यावी अशी ही मागणी मुदोजी राजे भोसले यांनी केलेली आहे। त्याचबरोबर प्रशांत कोरटकर यांच्यावर जे इतर ठिकाणी गुन्हे दाखल आहेत त्यात त्यांना जामीन मिळू नये याचीही खबरदारी पोलिसांनी आणि खास करून गृहमंत्र्यांनी घ्यावी आणि त्यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना मुदोजी भोसले यांनी पत्र लिहिलेली आहे। पत्रातून विविध मागण्या करण्यात आलेल्या आहेत। त्या मागण्यावर आता राज्य सरकार म्हणून किंवा गृह विभाग म्हणून नेमकं काय कारवाई करतं, त्यांना काय आश्वासन देतं ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। जितेंद्र, धन्यवाद या सगळ्या तपशिलांसाठी। Thank you.